एकदा संधी चालून आली होती, दार उघड असूनही प्रवेश करता आला नाही. संतोष पवारच्या नाटकामध्ये काम मिळालं होतं, त्यांनी व्यावसायिक नाटकासाठी विचारलं होतं, इथपर्यंतच मला माहिती आहे. पोस्टमार्टम नावाची मी INT मध्ये एकांकिका करत होतो आणि त्या वर्षी संतोषदादा परीक्षक होता. म्हणजे संतोषदादा आत्ताही माझ्यासाठी स्टार आणि त्यावेळी संतोष पवार आमच्या एकांकिका करण्यासाठी स्टार होते. आणि त्या एकांकिके स्पर्धेत मला अभिनयाचं पारितोषिक मिळालं होतं. त्याच्यातही झालं असं होतं की मला मार लागला होता हाताला. चालू प्रयोगात मला इथे कट झाला होता आणि मी वॉर्डबॉयचा रोल करत होतो आणि त्यात व्हाईट कॉस्ट्युम होता माझा वॉर्डबॉयचा आणि मी इतका रोलमध्ये घुसलेलो सो ते कट झालेलं ते मला माहिती नव्हतं. आणि मला जसं आत्ता प्रेक्षकांना माहिती आहे, मला कारण मेसेज बरेच प्रेक्षकांचे येतात की मला आत्ताही स्किट करताना पण प्रचंड घाम येतो, तसा त्याही वेळी घाम यायचा. सो ते पुसताना हे करताना तो हळूहळू अख्खा व्हाईट कॉस्ट्युम माझा लाल होत गेला. ते ब्लड सगळीकडे लागत गेला आणि ते मला माहिती नव्हतं. सो नंतर संतोष मागे आला, कौतुक पण केलं, पण तेवढा ओरडलाही. एवढं वाहून जायचं नाही की आपल्याला लागलं हे तुझ्या लक्षात येत नाहीये. आणि त्यावेळी संतोषाने मला विचारलेलं की मी एक व्यावसायिक नाटक करतोय, तर तुला काम करायला आवडेल का. पण घरच्यांचं असं म्हणणं होतं की तू किमान शिक्षण पूर्ण कर, मग तुला काय करायचं ते कर. तर मी संतोषाला सांगितलं की दादा ह्या वर्षी फक्त माझी TY कम्प्लीट होऊ दे, मग मी स्वतःहून. आणि येस, दादाने तो शब्द पाळला. TY झालं मी त्याला फोन केला, म्हटलं मला आत्ता काम करायचं. आणि माझं पहिलं व्यावसायिक नाटक कट्टू 15वी नंतर TY झालं मला लगेचच सुट्टीत मिळालं, आम्ही पाचपुते.